आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान होता, कारण की आम्ही बाहेर फिरायला चाललो होतो. हो, असंच वाटते ना? तर नाही हां, आम्ही आज आमच्या गावाकडे चाललो होतो, म्हणजेच माझ्या सासरी. हो, आणि आम्ही असं अचानक का निघालो होतो? कारण माझे जे सासू-सासरे आहेत, ते सध्या पुण्याला गेले आहेत. म्हणजे आमच्या जाऊबाईंकडे एकाच दिवसासाठी गेले आहेत, पण तेवढ्यासाठीच म्हटलं, चला आपली गावाकडे शनिवार-रविवार पण आहे. गावाकडे जायचं. आमचं गाव काही खूप लांब नाही, तिथून जवळच आहे. त्यामुळे आम्ही गावाकडे निघालो. गावाकडे गेलो कारण की सगळं पारूसं वगैरे सगळं तसंच असेल, त्यामुळे म्हटलं चला 2 दिवस सुट्टी पण आहे, गावाकडे जाऊन येऊयात. तर आमच्या घराच्या शेजारचा असा व्ह्यू आहे. आमच्या घराला एकदम चिटकूनच नदी आहे आणि ही नदी आहे उजनीची. म्हणजेच तुम्हाला अंदाज तर आलाच असेल मी कुठल्या भागात राहते आणि कुठे राहते. तर मैत्रिणींनो, घरी आले तर बघते कुणी येऊ ना येऊ भेटायला, पण हे जे कुत्रा आहे ना, त्याला आम्ही चेरे नाव दिले. ती आम्हाला हमखास गाडीचा आवाज आला की जवळ येते म्हणजे येतेच. तर आल्यानंतर पटकन असं झाडू घेतला आणि सगळं घर, ओटा, अंगण सगळं पटकन झाडून घेतलं. जेव्हा झाडून घेतलं त्यानंतर मग छान असं मस्तपैकी चहा वगैरे घेतला. थोड्या वेळ आराम केला, रील्स पाहिल्या आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण खाली जाऊयात. खाली कशाला? तर आमची कंपनी आहे, ती कंपनीमध्ये चला म्हटलं बरेच दिवस झालं बघितले नाही, जाऊन बघून येऊयात. खाली गेलो मस्तपैकी. गेल्या क्षणी मला तिथं कोंबड्या दिसल्या. ते म्हटले अंडी घातले असतील कोंबड्यांनी. गेले पटकन बघायला अंडी किती आहेत किती नाही. आता तुम्ही बघू शकता आमच्या कोंबड्या कशा आम्ही पॅक करून ठेवल्यात. इथं इतकी मुंग्स आहेत का नाही, कोंबड्याच राहत नाहीत, म्हणून आम्ही हा असा नवीन जुगाड केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये एक कोंबडी आहे बसलेली आणि अंडी पण ह्याच्यात 3 आहेत आणि ह्याच्यात 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे एवढी सगळे गावरान अंडी. त्या अंडी घेण्यासाठी दोघांची भांडणं चालली होती. मी घेणार, पण शेवटी मी घेतली कारण की माझ्या ओढणीमध्ये मी ती अंडी घेतली. मी काय भांडं आणलं नव्हतं, त्यामुळे ओढणीमध्येच घेतली. आणि संध्याकाळी आमच्या इथे छान असा व्ह्यूज असतो. हा व्ह्यू बघितला आणि म्हटलं चला आता घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करूया. घरी गेल्या अगोदर बटाट्याच्या पापड्या तळल्या, त्यानंतर मेथीची भाजी आणि भाकरी केली आणि छान अशी त्यांनी तोपर्यंत शेकोटी केली होती. मग शेकोटी शेकत पापड्या वगैरे खाल्ल्या. चला असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी